चला विनंती असेल पंचांना सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची, लवकरात लवकर बॉल चॉईस करायचे, सामन्याला सुरुवात करायची। 3 षटकाचा सामना सुद्धा असेल। लास्ट बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे 12पाडा संघ वर्सेस खरपई संघ असा सामना रंगते। 3 षटकाचा सामना असेल। न्यू बॉल इन द मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर विनंती असेल दोन्ही पंचांना की सामन्याला सुरुवात करायची। आजच्या दिवसातला शेवटचा सामना आपण पाहतोय 12पाडा वर्सेस खरवई। सलामीची जोडी आपण पाहतोय दिनेश आणि बादल अशी सलामीची जोडी, ती म्हणजे खरवई संघाकडून सायकॉनला दिनेश असेल, सायकॅन्डला असेल बादल। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विशाल मेंटेनेड पॉवर प्ले षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतंय। 9 खेळाडू सर्कलच्या आत आपल्याला पाहायला मिळतात, 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर अशी काही फील्ड रचना आणि हीच ती संधी या दोन्ही फलंदाजांसाठी मोठी स्ट्रोक खेळण्याची। परंतु पाहूया पहिलाच बॉल यावर एक्सपेरिमेंट करत असताना फलंदाज, परंतु बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही। डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय। नक्कीच या सामन्यात विचार केला तर फर्स्ट इनिंग मध्ये खरपई संघाला एक धावांचा डोंगर उभं करावं लागला। सामना जिंकायचा असेल तर एक चांगलं टार्गेट चेसिंग स्कोर उभं करावं लागणार आहे टीम 12पाडा यांच्या समोर। पाहूया नेक्स्ट बॉल विशाल्याचा शॉर्ट पिच चेंडू होता, नक्कीच शॉर्ट पिच चेंडू होता, उंची घेतली होती चेंडूनी, परंतु या वेळेला सुद्धा फलंदाज इथे बीट होतं। बॅक टू बॅक दुसरा चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळतोय। विशाल गोलंदाजी मार्कवर असताना विशाल मात्र एक जबरदस्त गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू 12पाडा संघाकडून आपला अनुभव व्यक्त करत असताना 2 चेंडू डॉट फेकी करतोय। दिनेश स्ट्राइक ऑनलाय, तेवढं ताकदीचा फलंदाज आहे, परंतु उपयोग करावा लागणार आहे। ह्या वेळेला थांबून खेळलेला फटका, एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होता, आउटफील्ड थोडी करा, गपकन उंची घेतली चेंडूने, चेंडू गेलाय सीमारेषे पार, कणकणीत दणदणे चौकार। पाचव्या चेंडूवर सुद्धा आणखीन एक चौकार आला दिनेशच्या बॅट मधून। टोटली स्कोर कार्ड आपण पाहतो तर 8 धावा स्कोर कार्ड वर आपल्याला पाहायला मिळतात। यावेळेला पुन्हा एकदा अक्रॉस द लाईनचा फटका, नक्कीच हा चेंडू जाणार गाव कॉर्नरच्या डोक्यावरून, लॉफ्ट टॅग फ्लॅट सीमारेषे पार, ब्रँडेड षटकार। यस डीजे
नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा पाहूया. चौकार आल्यानंतर यावेळेला रिव्हर्सिप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु वेगवान चेंडू. पंच कोणती हरकत करत नाही, म्हणजे हा डॉट बॉल असणार नक्कीच. पंच कोणती हरकत करत नाही. डॉट बॉल. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. 5 धावा आल्यात या षटकात आतापर्यंत. टोटली स्कोर कार्ड आपण पाहतोय तर 19 धावा स्कोर कार्ड वर. पुढील चेंडू यावेळेला दांडीगुल फर्निचर बिघडवलं जात आहे. यस डीजे महत्वाचं विकेट. दिनेश बॅक टू पॅमिलियन. धन्यवाद. चला बॅटर स्पीड अप करायचा. आपण पाहतो षटक क्रमांक दुसरं. तर पहिलं विकेट महत्वाचं विकेट. दिनेश याला मात्र तंबूतर असं दाखवलं गोलंदाज अंकेश याने जी तारीफ केली होती मागील सामन्यात, एक मिडॉनवर फेकी केली होती, तोच गोलंदाज अंकेश आतापर्यंत मात्र जबरदस्तरित्या चेंडू हाताळतोय. आपण पाहतोय 5 धावा जरी खर्च केल्या असतील तरी चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल अंकेशाचा. पुढील बॉल, पुढील चेंडू की क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेला सुद्धा बॅटर आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही. बॅटर आपण पाहतोय स्ट्राईक ऑनला. मनीष स्ट्राईक ऑनला. शेवटचा चेंडू असावा. षटक क्रमांक दुसरा. अंकेश गोलंदाजी मार्कवर आहे. एक चांगली गोलंदाजी टीम बारपाडा यांच्याकडून. यावेळेला सुद्धा वेगवान चेंडू. बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतं. डॉट बॉलच्या स्वरूपात षटक क्रमांक दुसरा नक्की जिथे समाप्त होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय तर एक बाद 19 धाबा स्कोर कार्डवर. चला शेवटचं षटक असेल. नवीन गोलंदाज यायचा गोलंदाजी मार्कवर. तर शेवटचं षटक अनिकेत हातात. पाहूया शेवटचं अंतिम षटक. पहिला बॉल फुल टॉस चेंडू होता. एंडेज लागली. सेकंड फ्लाय झिपला. जबरदस्त क्षेत्ररक्षण. कोणती घाई करत नसताना क्षेत्ररक्षक शांत पद्धतीने चेंडूला हाताळलं गेलंय. एवढं चांगलं थ्रो. 1 धाव जाऊन दिले. 1 धावेच्या मदतीने टोटली स्कोर कार्ड आपण पाहतोय. हलत ठेवत असताना टीम खरबईचे दोन्ही फलंदाज स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 20 या धावसंख्येवर. षटक क्रमांक तिसरा आहे. शेवटचं षटक आहे. पहिल्या चेंडूची फेकी झाली. अनिकेत गोलंदाजी मार्कवर आहे. पहिला बॉल मात्र सफलरित्या फेकी होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. पाहूया नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा यावेळेला स्लो वन डिलिव्हरी. थोडासा बाउन्स केला गेला चेंडू, परंतु त्यावर 1 धाव नक्कीच येणार. थोडस टायमिंग इथे जज झालेलं नाही, तर या चेंडूवर मोठा फटका नक्की झाला असता, परंतु हरकत नाही. एक सिंगल चिकी रन आपल्याला पाहायला मिळते. टोटली स्कोर कार्ड 1 ने वाढते जाऊन पोहोचले 21 या धावसंख्येवर. 2 चेंडूची फेकी झाली. कोणते मोठे फटके खाल्लेले नाहीत अजूनपर्यंत. अनिकेत याने समोर फलंदाज आपण पाहतो मला बादल स्ट्राईक ऑनला. अजून बॅटला बॉल हवं तसा लागलेला नाही. पॅडला चेंडू आदळतोय. नक्कीच थोडं वरच्या बाजूला पण ते सांगतायत. नक्कीच लेग बिफोर विकेट साठी रिव्ह्यू नसणारी कृपया याची नोंद घ्यायची. चला सामन्याला सुरुवात करायची. पंच कोणती हरकत करत नाही, म्हणजे हा डॉट बॉल असणार आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत गोलंदाज अनिकेत याच्याकडून अनुभव व्यक्त करत असता. अनिकेत 3 चेंडूची समाप्ती करतोय. 3 चेंडू मागे फक्त धावा 2 खर्च करतोय. रुबरिक अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे. थोडस लो स्कोरिंग सामना होऊ शकतो, कारण तर 21 धावा स्कोर कार्डवर आहे टीम खरबई यांच्या. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बादल साठी.
शॉर्ट पिच चेंडू होता, ओव्हर पिच चेंडू होता, याला तोडवला जातोय नक्कीच काव कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू जातोय स्काय किसिंग सीमारेषे पार कणकणीत दणदणीत षटकार. चौथ्या चेंडूवर इथे तारीफ करत होतो अनिकेत, परंतु षटकार खात असताना या वेळेला मागच्या बाजूला खेळलेला चेंडू नक्कीच थोडा मागे फेकी केलाय, उंची घेतली चेंडूने, बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. एक षटकार खाल्ल्यानंतर पुन्हा एकदा वापस स्थिती म्हणजे अनिकेत गोलंदाजी मार्कवर असताना 5वा चेंडू डॉट पाहायला मिळतो. आतापर्यंत आपण पाहिलं अनिकेत याने तर 8 धाबा खर्च केल्यात, हरकत नाही, चांगली गोलंदाजी. हा सुद्धा एक सुरेख षटक म्हणावं लागेल अनिकेत याचा. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असावा, पाहूया. पुन्हा एकदा बादल, यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट, चकमा खात फ्लाय स्लिपला, चकमा दे चेंडू जातोय थर्ड मॅन क्षेत्ररक्षक दिशेने, रेस लागले, 3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली, चेंडू उचलणार फेकणार, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि मला वाटतं इथं फलंदाज बाद होतोय. शेवटच्या चेंडूवर 2 धावा आल्या टोटल. तर सलामीची जोडी 12 बड्या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक ऑनला असणारे रवी, स्ट्राईक एंडला असणारे विशाल, अशी काही सलामीची जोडी आपल्याला 12 बड्या संघाकडून पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दिनेश शेख, अष्टपैलू खेळाडू खरबई संघाकडून मेंटेनड पॉवर प्लेचं षटक हातात असताना आपल्याला पाहायला मिळतं. पहिलं षटक मेंटेनड पॉवर प्लेचं षटक आहे. 30 यार्डचं हे सर्कल आहे. 9 खेळाडू सर्कलच्या आत असतील, 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर असेल.
अशी काही फील्ड रचना आपल्याला पाहायला मिळते खरबई संघाकडून. पहिलं षटक हे हाणामारते षटक 12 संघासाठी. पाहूया पहिल्या षटकात किती धावा जोडणार. 30 धावांचं टार्गेट चेस करायचे. तब्बल 30 धाव संख्येची गरज असेल विजयश्री खेचण्यासाठी. तिथे पहिलं षटक हाताळतोय दिनेश पंचांच्या उजव्या बाजूने राईट आमोर विकेटचा मारा होत असताना ह्या वेळेला हलकीशी उडी मारली होती फलंदाजाने, परंतु चेंडू मात्र वेगवान. बॅट आणि चेंडूचा काही संपर्क झाला नाही. ते डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल डॉट. 30 धावांचा पाठलाग करायचा विचार केला तर प्रति ओव्हर 10 ची सरासरी असणार आहे. पाहूया नेक्स्ट बॉल. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू अक्रॉस द लाईन. तो फटका चेंडू जातो बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून लेफ्ट टॅग फ्लॅट सीमारेषे पार. एक षटकार आलाय. आता मात्र बॅट तापवली गेले रवी याच्याकडून, परंतु पाहूया यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न अपील केली जाते पंचांकडून. नक्कीच व्हाईट साठी रिव्ह्यू थर्ड अंपायर थर्ड आय ओपन करायचा स्क्रीन पाहायचा. व्हाईट साठी रिव्ह्यू पंच घेत आहेत पाहायचं व्हाईट की बॉल आहे. नक्कीच डिसिजन पेंडिंग आहे. चला 10 चेंडू डॉट बॉल असेल तर धाव नसेल तर वाईट नाहीये. तर एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज दिनेश याच्याकडून जरी षटकार खाल्ला असेल त्या डॉट बॉल फेकी करत. यावेळेला पुन्हा एकदा रिव्हर्स पटेन एक्सपेरिमेंट. थर्ड मॅन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक तिथं आहे. झेल होत नाहीये. झेल जमिनीला दान थोडस तू मे. अरे 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 खराब थ्रो. इथे विकेट पाहायला मिळाला असता, परंतु दोन्ही बाजूने थोडस थू मे झालं होतं, परंतु विकेट वाचला गेलाय. इथे धाव मला तर वाटतं आपण पाहतोय एक धाव मिळते या चेंडू मागे एकीने धावेने. स्कोर कार्ड आपण पाहतोय तर 7 धावा स्कोर कार्ड वर आपल्याला पाहायला मिळतात. 12 संघाच्या 7 धावा स्कोर कार्ड वर. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. 3 षटकाचा सामना असेल. 30 धावांचं टार्गेट चेस करायचं. 12 संघाच्या फलंदाजाला स्ट्राईक रोटेट झाले दरम्यान आपण पाहतोय तर विशाल स्ट्राईक ऑनला असेल. एक लेफ्ट हँड फलंदाज एक राईट हँड फलंदाज. थोडीशी अडथळा निर्माण होऊ शकतो गोलंदाजी मार्कवर असताना दिनेश आला, परंतु दिनेश एक अनुभवी गोलंदाज आहे. आपला अनुभव व्यक्त करावा लागणार आहे. पाहूया नेक्स्ट बॉल. नक्कीच वेगवान चेंडू. तेवढीच वेगवान बॅट फिरवली होती, परंतु बॅट आणि चेंडूचा काही संपर्क झालेला नाहीये. एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडूची फेकी झाले. 7 धावा स्कोर कार्डवर. अजूनही 23 धावसंख्येची गरज विजयश्री खेचण्यासाठी. पाहूया लास्ट बॉल असावा. या वेळेला थोडस आउटस्विंग चेंडू. नक्कीच पंचांचा इशारा येतोय षटक संपण्याचा. षटक क्रमांक पहिले इथे समाप्त झाले. एक षटकाच्या समाप्तीनंतर आपण स्कोर कार्ड पाहतोय. मंगेश सर आम्हाला सांगतायत स्कोर कार्डवर तर बिनबाद 7 अशी धावसंख्या स्कोर कार्डवर. एक षटकाच्या समाप्तीनंतर उर्वरित अजूनही 2 षटक शिल्लक. म्हणजे पाहायला गेलं तर येणारे 12 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज विजयश्री खेचण्यासाठी टीम 12 चला विनंती असेल खरबई संघात क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं.
सो गोलंदाजी मार्कवर आतिश. सांगी की दुसरं असेल वैयक्तिक, पहिलं असेल आतिशला मात्र थोडीशी आतिशबाजी करावी लागेल, कुठेतरी धावांना रोखावं लागेल. परंतु आतिश पहिला चेंडू शॉर्ट पिच फेकी करते, चेंडू जाते बॅकवर्ड लिगच्या डोक्यावरून वन बाउन्सी मारेचे पार खणखणे दंडने चौकार. येणारे 11 चेंडू 19 धावसंख्येची गरज या 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 षटकात आपल्याला सामन्याचं समीकरण नक्कीच कळेल. रवी स्ट्राईक ऑनला आणि रवी यांनी चौकार लगावला. पहिल्याच चेंडूवर चौकाराने स्वागत केलं जात आहे आतिश या गोलंदाज. शेवटच्या षटकापर्यंत हा सामना जाईल, शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जाईल काय नक्कीच आपल्याला या षटकात पाहायला मिळेल. दरम्यान वळतोय सामन्याकडे आतिश. दुसऱ्या चेंडूसाठी रेडी, बॅटल इज ऑन. पुन्हा एकदा रवी त्यामुळे फलंदाज स्टेप आउट केला होता. एक धाव रोखू शकत नाही, एक धाव मिळते या चेंडू मागे. एकेरी धावेने आपण टोटली स्कोर कार्ड पाहतोय तर 12 धावा स्कोर कार्डवर. दहा चेंडू अजून 18 धावसंख्येची गरज. 10 balls need from 18 runs. पाहूया थोडीशी फील्ड मध्ये चेंजेस करत असताना टीम खरबई आपल्याला पाहायला मिळते. चला वेळ घ्यायचा नाही, स्ट्राईक रोटेट झाले आपण पाहतो. स्ट्राईक ऑनला पुन्हा एकदा विशाल एक डावखोरा फलंदाज. गोलंदाजी मार्कवर आतिश चौकार खाल्ल्यानंतर एक सिंगल चिक्की धाव खर्च करते. पाहूया नेक्स्ट बॉल. वन डिलिव्हरी ऍडला चेंडू आदळते मला तर वाटतं, पण थोडस बाहेरच्या बाजूला. पंच कोणती हरकत करत नाही, म्हणजे एक धाव नक्कीच मिळणार, एक धाव मिळते या चेंडू मागे. एकेरी धावीने आपण पाहते स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 13 या धावसंख्येवर. अजून येणारे 9 चेंडू 17 धावसंख्येची गरज, म्हणजे या 3 चेंडू मध्ये नक्कीच कुठेतरी या सामन्याचे समीकरण बदलावं लागेल. तर म्हणजे रवी याला, अन्यथा शेवटच्या षटकात जर सामना पोहोचला तर प्रेशराईज होऊ शकतो टीम बारपाडा. या वेळेला चांगला चेंडू, या वेळेला लाईन लेंथ मध्ये चेंडूची फेकी येते. गुड लाईन गुड लेंथ मध्ये चेंडूची फेकी, चांगली अशी उंची घ्यायची चेंडू विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये गेला, कोणतीही धाव मिळणार नाही. एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. आतिश अशीच गोलंदाजी करावी लागेल खरवई संघ. जर हा सामना जिंकायचा असेल तर नक्कीच आतिशला अशीच गोलंदाजी करावी लागणार आहे. यावेळेला लेफ्ट वर्सेस लेफ्ट, नक्कीच लेफ्टी फलंदाज तर तेवढाच गोलंदाज सुद्धा लेफ्टीच आहे. तसाच तसे प्रत्युत्तर देत असताना तो गोलंदाज आतिश थोडा हावी ठरत असताना या सामन्यात फलंदाज विशाल समोर. शेवटचा चेंडू असावा आपण पाहतो. येणारे 7 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज. हा सुद्धा महत्वाचा चेंडू असेल बारापाडा संघाच्या फलंदाजासाठी. इथे नक्कीच पंचांचा इशारा येतो षटक संपल्याचा. षटक क्रमांक दुसरा इथे समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल स्कोर कार्ड आपण पाहतोय तर 13 धावा स्कोर कार्डवर. येणारे 6 चेंडू आणि कंपल्सरी 17 धावसंख्येची गरज विजयश्री खेचण्यासाठी. टीम येणारे 6 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज. आता मात्र दोन्ही संघ थोडेसे प्रेशराईज. चला विनंती असेल टीम खरबई एक्स्ट्रा वेळ घ्यायची नाही, थोडी क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. शेवटचे षटक 6 चेंडू 17 धावसंख्येची गरज विजयश्री घेण्यासाठी बारापाडा संघाला. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय या सामन्यात. आजच्या दिवसात टॉप 6 मध्ये कोणता संघ प्रवेश करेल नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल या शेवटच्या षटकात.
शेवटचं षटक, अंतिम षटक येणारे 6 चेंडू, कंपल्सरी 17 धावांचं टार्गेट चेस करायचंय. नवीन गोलंदाज, शेवटचा गोलंदाज बादल गोलंदाजी मार्कवर पाहूया. पहिला बॉल खोदून काढला, यॉर्कलिनचा चेंडू होता. लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक तिथे आहे, क्षेत्ररक्षण होते. चेंडू उचलणार, फेकणार, थोडंसं खराब थ्रो, परंतु चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल. 2 धावा रोखू शकत नाही. दुरे धावेने इथे स्कोर कार्ड हलता ठेवत असताना 12 संघ आपण पाहतोय स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 15 या धावसंख्येवर. अजून येणारे 5 चेंडू, 15 धावसंख्येची गरज विजयश्री खेळण्यासाठी. बादल गोलंदाजी मार्कवर आहे. दिमागाने खेळावं लागेल, दिमागात खेळावं लागेल फलंदाजाच्या. पाहूया बादलाचा पुढील बॉल आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल, स्लो वन डिलिव्हरी, एंड एज लागले असेल. विकेट कीपर तिथे तैनात आहे. सूझबूझची पारी खेळत असताना कोणतीही घाई गडबड करत नाहीये. स्ट्राईक ऑनला आपण बॅटर पाहतोय तो विशाल. 2 चेंडूची फेकी झाले. आता मात्र येणारे 4 चेंडू, 15 धावसंख्येची गरज. हा महत्वाचा चेंडू असेल. 3रा 4था चेंडू हा महत्वाचा असेल. यावेळेला वेगवान चेंडू थांबून राहिला, परंतु पंच पाहूया. अच्छा, रिव्ह्यू वाईट साठी रिव्ह्यू पंच सांगते थर्ड आहे. थर्ड अंपायर आपण पाहायचंय स्क्रीनवर. नक्की डिसिजन पेंडिंग आहे. नक्कीच पण वाईट बॉल आहे, नक्कीच वाईट असणार आहे. एक अपांतर धाव येईल. धाव खात्यात आपण पाहतोय स्कोर कार्ड 1 वाढते, जाऊन पोहोचलाय 16 या धावसंख्येवर. आता मात्र येणारे 4 चेंडू, 14 धावसंख्येची गरज. स्लो पण डिलिव्हरी, हलक्या हाताने केलेला फटका, पुश केलं फक्त. लॉंग आउट रिझन मध्ये चेंडू टोळवलाय. स्ट्राईक रोटेट करून देण्यात आलेले. एकेरी धावेने काय होणार नाही. एकेरी दुहेरी धावेने या सामन्याचे समीकरण बदलू शकत नाहीये. गरज आहे चौक्यावर छक्क की जर हा सामना जिंकायचा असेल तर. 3 चेंडू 13 धावसंख्येची गरज. गुणलेखक मंगेश सर मला सांगतात की 3 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज विजयश्री खेळण्यासाठी 12 संघाला. हा चेंडू सुद्धा महत्वाचा असेल. येणारे 3 चेंडू 13 धावसंख्येची गरज म्हणजे 2 मोठे स्ट्रोक, 2 षटकार आणि 1 सिंगल चिकी रन, असं काही समीकरण टीम 12 संघाला गरज आहे. चला चला स्पीडअप करायचंय, स्पीडअप करायचंय. 3 चेंडू 13 धावसंख्येची गरज. घशाजवळचा घास आहे. पाहूया कोण गिळणार, कोणाला ठसका लागणार, कारण ते 3 चेंडू 13 धावसंख्येची गरज. 2 मोठे स्ट्रोक खेळावे लागणार आहेत. करूया मरोची पारी. या सामन्यात आपल्याला पाहायला मिळते दोन्ही संघाकडून टीम 12 तसेच टीम खरबई. चला बादल गोलंदाजी मार्क करे. पुढील चेंडू फेकी करण्यासाठी सज्ज. स्लो पण डिलिव्हरी, लो फुलटॉस चेंडू होता, परंतु एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. रेस लागले, क्षेत्ररक्षण झाले. चेंडू उचलणार, फेकणार. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव रोखू शकत नाही. दुसरी धाव इथे पूर्ण होते. गुड रन बिटवीन द विकेट. आता मात्र 2 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज विजयश्री खेळण्यासाठी. या वेळेला 2 चेंडू 2 षटकारांची गरज असेल. 2 चेंडू 2 षटकार. काही सामना रंगतोय. हा 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 जबरदस्त सामना आहे. 2 चेंडू 11 धावसंख्येची गरज विजयश्री खेळण्यासाठी. पुन्हा एकदा बादल पाहूया. बादल चांगली गोलंदाजी. ह्या वेळेला रिव्हर्स अटेम्प्ट करतोय, परंतु विचार केला तर डेंजर झोन मध्ये, आपण रेड झोन मध्ये, तिथे जर एक्सपेरिमेंट कराल तर नक्कीच घातक ठरू शकतं आपल्यासाठी. आणि तर घातक ठरले 12 संघासाठी. हा गोलंदाज बादल चांगली गोलंदाजी. 1 चेंडू 11 धावसंख्येची गरज. सामना पूर्णपणे खरबई संघाच्या खिशात आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू 1 चेंडू 11 धावसंख्येची गरज. चला इथे विजय होतोय आणि टॉप 6 मध्ये प्रवेश करते टीम खरबई संघ. तर नक्कीच विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचे सुद्धा कौतुक. आजची रात्र
इथे समाप्त होते या आयोजनाची आणि याचा तिसरा दिवस जबरदस्त सामने रंगले आणि नक्कीच गेटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण हे थेट प्रेक्षक पण आपल्या घरी बसल्या बसल्या स्मार्टफोन वरून एन्जॉय करू शकता. असं काही आयोजन संजय नगर संघाकडून तरी चांगलं असं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं आजचा रात्री